चटपटीत आणि एकदम टेस्टी अशी चटणी तयार झालेली आहे। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे एकदम कमी तेलामध्ये आणि 10 मिनिटांमध्ये तयार होते अशी टमाट्याची चटणी। तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात। तर सगळ्यात पहिले इथं बघा मी 4 टमाटे घेतलेले आहेत, त्यानंतर 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि एक छोटा तुकडा अद्रकाचा घेतलाय आणि कांदा आणि कोथिंबीर। तर आता सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, टमाटे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तर आता इथं बघू शकता मी टमाटे धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर टमाट्याचा मागचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि एकातले 2 करून घ्यायचे आहेत। टमाटे असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत। तर बघू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत टमाटे। त्यानंतर तवा ठेवलेला आहे गरम करायला, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलं आणि आपल्याला याच्यामध्ये ना टमाटे ठेवून द्यायचे आहेत भाजण्यासाठी। तर आता बघू शकता आपले टमाटे ठेवून झाल्यानंतर साईडनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि अद्रक आणि लसूण ठेवून द्यायचं आहे सोबतच। टमाट्यासोबत आपलं अद्रक लसूण बी चांगलं शिजलं जातं आणि 10 मिनटं शिजवून घ्यायचं। आता हे शिजतंय तोपर्यंत मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। आता बघा 10 मिनटं झालेली आहेत। तर आता याच्यावरलं ताट काढून बघूया आपले टमाटे चांगले शिजलेत का। तर तुम्ही बघू शकता एका साईडनं चांगले टमाटे शिजलेले आहेत। तर आता याला ना पलटी मारून घेते आणि दुसऱ्या साईडनं बी चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला टमाटर। या चटणीसाठी लालच टमाटे वापरायचं आहे कारण ना शिजले जातात लवकर। तर आता दुसऱ्या साईडनं बी ह्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। तर आता इथं मी सगळे टमाटे चांगलं पलटी मारून घेतलेले आहेत। अद्रक लसूणही चांगला तळलेला आहे। आता 5 मिनटं शिजवून घेतले परत दुसऱ्या साईडनं। तर बघू शकता आपले टमाटे हे चांगले शिजलेले आहेत। आता याला ना काढून घ्यायचं प्लेटात। तर आता या टमाट्यावरचं ना कवर काढून घ्यायचं आहे आपल्याला। तर थंड झाल्यावरच काढून घ्या, नाहीतर ना हाताला चटका बसू शकतो। तर आता इथं मी सगळ्या टमाट्याचे कवर काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले टमाटे किती मस्त असे शिजलेले आहेत। त्याच्यामुळं ना त्याचं वरली साल पण छान अशी निघली जाते। तर आता बघू शकता आता कवर काढून झाल्यानंतर आता यांना आपलं खल्लूतली पार असते ना छोटी, त्याच्यानं मॅश करून घेते मी। तर तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही त्या मॅशरनंही घेऊ शकता, पण ना माझं मॅशर ना आबीनं कुठं टाकून दिला काय माहिती, सापडतच नव्हतं, त्याच्यामुळं मी याच्यानं मॅश करून घेतलेलं आहे पारनं। तर मस्त असं बारीक मॅश करून घेतलेलं आहे टमाटर। तर बघू शकता किती छान मॅश झालेलं आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये ना सगळ्यात पहिलं बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता कांदा घालून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर कोथिंबीर थोडीशी जास्तच घालून घ्यायची कारण ना टेस्ट खूप छान येते कोथिंबीरनं। त्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं जिरे पावडर टाकून घ्यायचे आहेत आणि थोडेसे धने पावडर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता हे सगळं घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही ना याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरच्या हे राहतात ना आपटच, त्यानं आपलं टमाटर हे जेव्हा भाजलं जातं ना त्याच्यासोबतच भाजण्यासाठी ठेवू शकता, पण ना मी इथं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। तुम्ही हिरवी मिरची ही वापरू शकता याला, पण मी नाही वापरलेलं मिरची हे लाल तिखट वापरलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर मस्त अशी चटपटीत आणि एकदम झटपटीत अशी चटणी तयार झालेली आहे। खूप छान आणि टेस्टी बनते। तुम्ही याला पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा खिचडीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते। आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर अगदी साध्या सिंपल रेसिप्या आणि नवीन असेच व्हिडिओ पाहायला भेटतील या चॅनलवर। तर त्याच्यामुळं ना सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा।